कधीकधी ना एखाद्या मोठ्या वादळाची सुरुवात एका साध्या कागदाच्या तुकड्यापासून होते. आज आपल्या हातात असाच एक सरकारी कागद आहे, एक पत्र. आणि या एका पत्रातून आपण महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेमधल्या एका खूप मोठ्या घडामोडीचा अर्थ समजून घेणार आहोत. वरवर साधं दिसणारं हे पत्र, पण याच्या आत काय दडलंय? चला बघूया. हे बघा, हे आहे ते मूळ सरकारी पत्र. आता आपल्याला माहिती आहे, सरकारी भाषा थोडीशी किचकट असतेच, पण काळजी करू नका. आपण मिळून यातील प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक सहीचा अर्थ समजून घेणार आहोत, कारण ह्याच कागदात कुठेतरी महाराष्ट्राच्या शिक्षणाचं भविष्य दडलेलं आहे. तर हे पत्र व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत? सगळ्यात आधी या दस्तऐवजावर नेमकं काय लिहिलंय ते पाहू. मग या बैठकीचे मुख्य तपशील काय आहेत, ती कुठे होणार आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे कोण कोण येणार आहे हे जाणून घेऊ. आणि मग शेवटी या सगळ्याचं एक मोठं चित्र, एक बिग पिक्चर पाहूया की याचा नेमका अर्थ काय. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे जाणून घेऊ की ही बैठक नेमकी कशाबद्दल आहे, कधी होणार आहे आणि कुठे होणार आहे. बैठकीचा विषय अगदी स्पष्ट आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील जे शिक्षक आहेत आणि ते बाकीचे कर्मचारी आहेत त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे. म्हणजे बघा, विषय थेट शिक्षण व्यवस्थेच्या कण्याला, म्हणजे आपल्या शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना स्पर्श करणारा आहे. आता बघूया या बैठकीची सगळी माहिती. तारीख आहे बुधवार 28 एप्रिल 2026. वेळ दुपारी बरोबर 2:30 वाजता. आणि ठिकाण हे सगळ्यात महत्त्वाचं, मंत्रालय मुंबई. आणि आयोजक कोण? तर शालेय शिक्षण विभाग. थेट मंत्रालयात होणारी ही बैठक, यावरूनच याचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बैठकीचं ठिकाण आहे मंत्रालय. आता हे फक्त एका इमारतीचं नाव नाहीये, तर हे महाराष्ट्राच्या सत्तेचं आणि निर्णयांचं प्रतीक आहे. मंत्रालय म्हणजे काय? तर महाराष्ट्र सरकारचं प्रशासकीय मुख्यालय. सोप्या भाषेत सांगायचं तर जिथून संपूर्ण राज्याचा कारभार चालतो ती जागा. जिथे राज्याची मोठी धोरणं ठरतात, तिथे शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा होणारे याला एक वेगळंच वजन आहे, नाही का? आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, कुठल्याही बैठकीत निर्णय काय होणार हे यावर अवलंबून असतं की त्या चर्चेत सहभागी कोण आहे. तर मग या महत्त्वाच्या बैठकीसाठी कोणाकोणाला बोलावणं आलंय ते पाहूया. यादी पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते. इथे 3 महत्त्वाचे गट एकत्र आले आहेत. एकीकडे आहेत लोकांचे प्रतिनिधी म्हणजे आमदार, दुसरीकडे आहेत सरकारचे मोठे अधिकारी जे धोरणं राबवतात, आणि तिसरीकडे आहेत शिक्षक संघटनांचे नेते जे प्रत्यक्ष शिक्षकांचे प्रश्न मांडतात, म्हणजे धोरणं ठरवणारे, ती लागू करणारे आणि ज्यांच्यावर परिणाम होतो ते सगळे एकाच टेबलवर. हे बघा, हा आलेख तेच दाखवतोय. धोरणकर्ते, कायदे मंडळाचे सदस्य आणि ज्यांच्यासाठी हे सगळं आहे ते शिक्षक, हे तिन्ही घटक या बैठकीत सामील आहेत. हा जो समतोल साधला गेलाय ना, तोच या बैठकीला खूप महत्त्वाचा बनवतो. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण बैठकीबद्दलची माहिती घेतली, कोण येणार आहे, कुठे होणार आहे, सगळं पाहिलं. पण आता या सगळ्या तुकड्यांना जोडून एक मोठं चित्र पाहूया की खरंच ही बैठक इतकी महत्त्वाची काय आहे. पण हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यावा लागेल. तो म्हणजे अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधला. म्हणजे बघा, अनुदानित शाळांना पगार आणि इतर खर्चांसाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळते, तर विनाअनुदानित शाळांना अशी नियमित मदत मिळत नाही. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहावं लागतं. आता साहजिकच आहे, एकाला सरकारी आधार आहे आणि दुसरा स्वतःच्या हिमतीवर चालतोय, तर दोघांच्या समस्या, त्यांच्या गरजा या खूप वेगळ्या असणार, नाही का? आणि म्हणूनच ही बैठक म्हणजे एक प्रकारचा पूल आहे. एका बाजूला आहेत सरकारचे निर्णय घेणारे लोक आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते लोक ज्यांच्या आयुष्यावर त्या निर्णयांचा थेट परिणाम होतो. आणि जेव्हा हे दोघं समोरासमोर बसून बोलतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने तोडगा निघण्याची शक्यता असते. या सगळ्या चर्चेच्या, कागदपत्रांच्या आणि नियमांच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे. तो ह्या वाक्यात दडलाय. कारण जेव्हा शिक्षक समाधानी असतील तेव्हाच ते एक चांगली पिढी घडवू शकतील. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण त्या बैठकीच्या बंद दारापर्यंत आलो आहोत. पण खरा खेळ तर आतमध्ये होणार आहे. या चर्चेतून महाराष्ट्राच्या शिक्षणाचं भविष्य ठरवणारे नेमके कोणते निर्णय बाहेर येतील, या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.